महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून यंदा जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणणार असल्याची ग्वाही माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी दिली। महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि त्यांचे शुभ आशीर्वाद या प्रसंगी घेतले। देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान मोदी हेच करू शकतात। पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा आणि प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली आहे। दरम्यान रविवारी सकाळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा नेते यतिराज होनमाने आदींची उपस्थिती होती। यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचा औक्षण करून आरती केली। यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा वाढीसाठी सुरेश पाटलांचं योगदान मोठं आहे। शहर उत्तर मधील भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। गेल्या 30 वर्षांपासून आजतागायत सुरेश पाटलांनी भाजपचा बालेकिल्ला शाबूत ठेवलाय। अण्णा हे भाजपाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते, भाजपा वाढीत त्यांचं मोठं योगदान आहे। सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व हवं आहे। जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी अब की बार 400 पारचा संकल्प नरेंद्र मोदी यांनी केलाय। यासाठी सुरेश पाटलांची ही भेट घेण्यात आल्याचं आमदार सातपुते यांनी सांगितलं। राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि शहरातून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन अब की बार 400 पार हे नरेंद्र मोदींची संकल्पना साक्षात आणू अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला। यावेळी आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सुरेश पाटलांशी बातचीत घडवून दिली। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुरेश पाटलांना आरोग्याची विचारपूस करून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा अशा सूचना दिल्या। या भेटीदरम्यान उषा, सुरेश पाटील, विनायक पाटील, बिपिन पाटील, अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपाचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली। भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय। मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद देतो। एवढा दिवस तुम्ही आला नाही, आजच का आले तुम्ही? काल शिंदे साहेबांना भेटला म्हणून तुम्ही आज इथे आले? अण्णांचं माझं बोलणं चालू होतं, त्यांचे बंधू आजारी होते, त्यांनी मला सांगितलं। आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते। आता उशिरा तिकीट डिक्लेअर झाले, ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होतं, परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत, पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केलंय, त्यामुळे अण्णा निश्चित पूर्ण ताकदीने झोकून देऊन काम करतील। अण्णा नाराज आहेत त्यांच्यावर, मग त्यावर काय? अण्णा भाजपाचे कार्यकर्ते, भाजपाचा कार्यकर्ता नाराज नसतो।